जर मी सांगितलं की फक्त 7 साध्या गोष्टी करून तुम्ही एखाद्या स्त्रीच्या नजरेत अचानक खूप वेगळे दिसू शकता, तर बहुतेक पुरुष आयुष्यभर चुकीच्या गोष्टी करत राहतात आणि त्यांना कधी कळतच नाही की स्त्रियांना खरोखर काय आकर्षित करतं. पण आज मी तुम्हाला त्या 7 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही आजपासून वापरायला सुरुवात केली तर काही दिवसातच लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दलचा विचार बदलू शकतो. आणि शेवटची गोष्ट तर इतकी पॉवरफुल आहे की ती समजली तर तुमचा पूर्ण गेम बदलू शकतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आपण नेहमी विचार करतो, अरे त्या मुलाकडे बघ, त्याच्याकडे ना चांगली गाडी आहे, ना तो दिसायला हिरो आहे, तरीही सगळ्या मुली त्याच्याशीच का बोलतात? तुमच्या मनात हा प्रश्न कधी आलाय का? जर हो तर कमेंटमध्ये एस टाईप करा. आज आपण अशा 7 सायकोलॉजिकल गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या स्त्रियांना पुरुषामध्ये चुंबकीय पद्धतीने आकर्षित करतात. आणि विश्वास ठेवा, यात महागड्या कपड्याचा किंवा पैशाचा अजिबात संबंध नाही. हे सर्व तुमच्या माइंडसेट आणि वागणुकीवर अवलंबून आहे. पण थांबा, यातली 5व्या नंबरची गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की जर तुम्ही ती फॉलो केली तर उरलेल्या 6 गोष्टीचा काहीच उपयोग होणार नाही. आणि 7वी गोष्ट, ती तर एक डेंजरस वेपन आहे, जे वापरल्यानंतर समोरची व्यक्ती तुमची फॅन झाल्याशिवाय राहणार नाही. पण नंतर जे घडलं ते ऐकून तुमचा विश्वासच उडेल. चला सुरू करूया अशा एका प्रवासाला, जो तुम्हाला एक हाय व्हॅल्यू मॅन बनवेल. तुम्ही कुठे चुकताय? चला थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. समीर नावाचा माझा एक मित्र होता. समीर दिसायला खूप छान होता, IT कंपनीत चांगली नोकरी करत होता, पण तरीही तो नेहमी सिंगल असायचा. जेव्हा कधी तो एखाद्या मुलीशी बोलायचा तेव्हा ती मुलगी 2 मिनिटात बोर व्हायची आणि काहीतरी कारण काढून निघून जायची. समीरला वाटायचं की कदाचित तो अजून श्रीमंत हवा होता किंवा त्याच्याकडे जिम मध्ये बनवलेली बॉडी हवी होती. पण खरी समस्या त्याच्या लुक्स मध्ये नव्हती, तर त्याच्या अप्रोच मध्ये होती. तुम्हाला काय वाटतं, मुलींना फक्त पैसे आवडतात का? हे एक खूप मोठं मिथक आहे. समाजात एक असा समज पसरला आहे की जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमचं कोणीच नाही. पण वास्तव्य यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तुम्ही कधी अशा मुलाला पाहिलंय का, ज्याचं कम्युनिकेशन इतकं जबरदस्त असतं की लोक मंत्रमुग्ध होऊन त्याचं ऐकतात? त्यालाच म्हणतात करिश्मा. आजच्या काळात 90% मुलं ही नाईस गाय सिंड्रोमचे बळी ठरत आहेत. ते मुलींना खुश करण्यासाठी स्वतःची किंमत कमी करतात. ते होला हो करतात, सतत उपलब्ध असतात आणि शेवटी त्यांना काय मिळतं? फक्त रिजेक्शन किंवा फ्रेंड झोन. काय तुम्हीही कधी कोणासाठी तासनतास मेसेजची वाट पाहिली आहे आणि समोरून फक्त किंवा ओके असा रिप्लाय आलाय? जर हे तुमच्या सोबत घडलं असेल तर समजा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. आकर्षण हे जबरदस्तीने निर्माण करता येत नाही, ते ट्रिगर करावं लागतं. आणि हे ट्रिगर करण्यासाठी तुम्हाला स्त्रियांच्या सायकोलॉजीचे काही बेसिक नियम समजून घ्यावे लागतील. तुम्ही जेव्हा स्वतःची व्हॅल्यू करत नाही तेव्हा जगही तुमची व्हॅल्यू करत नाही. हीच सर्वात मोठी समस्या आहे. पण काळजी करू नका, आज आपण या समस्येचे मूळ उपटून टाकणार आहोत. पण त्याआधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मी स्वतःचा आदर करत नसेल तर दुसऱ्याने माझा आदर का करावा? मित्रांनो, जेव्हा आपण रिजेक्ट होतो तेव्हा फक्त आपलं मन दुखावत नाही, तर आपला आत्मविश्वास शून्यावर येतो. आपण आरशात बघणं सोडून देतो. आपल्याला वाटतं की आपण कुरूप आहोत. पण सत्य हे आहे की आकर्षण हे डोळ्यांनी नाही तर मेंदूने अनुभवलं जातं. मी जेव्हा या विषयावर संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा मला समजलं की निसर्गाने स्त्री आणि पुरुषांमध्ये काही विशिष्ट अट्रॅक्शन ट्रिगर्स दिले आहेत. जर तुम्ही ते ट्रिगर दाबायला शिकलात तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. मी अनेक सायकोलॉजीची पुस्तकं वाचली आणि मला एक असा पॅटर्न सापडला जो 99% मुलं मिस करतात. ही स्ट्रगल फक्त समीरची नाही तर तुमच्यापैकी अनेकांची आहे. पण हा अंधार आता संपणार आहे, कारण आता आपण वळणार आहोत त्या सोल्युशनकडे ज्याने हजारो मुलांचं आयुष्य बदललं आहे. पण पुढे जाण्यापूर्वी मला सांगा, तुम्ही शेवटचं पुस्तक कधी वाचलं होतं? कारण ज्ञान हेच सर्वात मोठं आकर्षण आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका आणि शक्य असेल तर लिहून घ्या. या 7 गोष्टी तुम्हाला फक्त आकर्षक बनवणार नाहीत तर तुम्हाला एक रिअल मॅन बनवतील. स्टेप 1, बॉडी लँग्वेज आणि पोश्चर. तुमच्या बोलण्याआधी तुमचं शरीर बोलतं. जेव्हा तुम्ही खांदे पडून चालता किंवा जमिनीकडे बघून चालता तेव्हा तुम्ही जगाला सांगत असता की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही. स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे
स्पेस ऑक्युपाय करतात. म्हणजे काय तर बसताना आरामात बसा, ताठ उभे राहा, ओपन बॉडी लँग्वेज ठेवा, हात बांधून उभे राहू नका, चालताना लांब पावलं टाका. तुमची चाल ही आत्मविश्वासाने भरलेली असावी, गर्वाने नाही. तुम्ही कधी नोटीस केलंय का की एखादा व्यक्ती खोलीत शिरल्यावर सर्वांच्या नजरा त्याच्याकडे का वळतात? कारण त्याचं पॉइश्चर त्याला एक लीडर म्हणून प्रेझेंट करत असतं. स्टेप 2, ॲक्टिव्ह लिसनिंग आणि इमोशनल इंटेलिजन्स. बहुतेक मुलं फक्त स्वतःबद्दल बोलायला उत्सुक असतात. मी हे केलं, मी ते केलं, माझ्याकडे हे आहे. पण स्त्रियांना ते पुरुष जास्त आवडतात जे त्यांना शांतपणे ऐकतात. जेव्हा ती काहीतरी सांगत असेल तेव्हा फक्त मान डोलवू नका, तर तिच्या भावना समजून घ्या. तिला प्रश्न विचारा, तुला तेव्हा कसं वाटलं? हा एक प्रश्न तिला तुमच्याशी खोलवर जोडू शकतो. तुम्ही कधी एखाद्याला फक्त ऐकून त्याचं मन जिंकलंय का? करून बघा. स्त्रियांना त्यांच्या भावनांची कदर करणारा पुरुष हवा असतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इमोशनल व्हायचं, पण तुम्हाला तिच्या इमोशन्सची जाणीव असायला हवी. स्टेप 3, नाही म्हणण्याची ताकद. हे कदाचित तुम्हाला धक्कादायक वाटेल, पण जे पुरुष नेहमी हो म्हणतात त्यांची व्हॅल्यू खूप कमी असते. जर तुम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असाल तर तिला वाटतं की तुमचं स्वतःचं काही मतच नाहीये. स्त्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांची स्वतःची तत्वे असतात. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल तर ती स्पष्टपणे सांगायला शिका. नाही, मला हे पटलं नाही, हे म्हणण्यासाठी खूप मोठा आत्मविश्वास लागतो आणि हाच आत्मविश्वास स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करतो. तुम्ही स्वतःच्या वेळेची किंमत करा, तरच ती तुमच्या वेळेची किंमत करेल. 4, ग्रूमिंग आणि सिग्नेचर सेंट. तुम्ही ब्रँडेड कपडे घातले नाहीत तरी चालेल, पण तुमचे कपडे स्वच्छ आणि इस्त्री केलेले असावे. तुमची दाढी ट्रिम केलेली असावी किंवा क्लीन शेव असावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परफ्यूम. सायन्स सांगतं की स्त्रियांची वास घेण्याची क्षमता पुरुषांपेक्षा खूप जास्त असते. एक चांगला सुगंध तुमच्याबद्दलची अर्धी लढाई जिंकून देतो. तुमचा एक सिग्नेचर सेंट असू द्या जो तुमची आठवण करून देईल. उद्या घराबाहेर पडताना सर्वात चांगले कपडे घाला आणि एक चांगला परफ्यूम लावा. मग बघा लोकांचा तुमच्याकडे बघण्याच्या पद्धतीत काय बदल होतो. स्टेप 5, पॅशन आणि ॲम्बिशन. ज्या पुरुषांच्या आयुष्यात काहीतरी ध्येय असतं त्यांच्या मागे जग धावतं. जर तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त एका मुलीच्या मागे फिरत असेल तर तुम्ही तिला बोर कराल. स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे आपल्या कामाबद्दल पॅशनेट असतात. मग ते तुमचं करिअर असो, जिम असो किंवा एखादी हॉबी. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात मग्न असता तेव्हा तुमची मॅस्क्युलिन एनर्जी पीकवर असते. तुमच्या स्वप्नांसाठी लढा, मुली आपोआप तुमच्या आयुष्यात येतील. स्टेप 6, सेन्स ऑफ ह्युमर. जर तुम्ही एखाद्या मुलीला हसवू शकता तर तुम्ही तिच्याकडून काहीही करून घेऊ शकता. हे वाक्य अगदी खरं आहे, पण हसवणं म्हणजे जोकर बनणं नाही. सिच्युएशनल कॉमेडी आणि स्वतःवर हसण्याची क्षमता ही खूप मोठी स्ट्रेंथ आहे. बुद्धिमत्ता आणि विनोद बुद्धी यांचं मिश्रण म्हणजे सर्वात डेडली कॉम्बिनेशन आहे. विनोदी असणं म्हणजे समोरच्याचा अपमान करणं नाही, तर वातावरण हलकं फुलकं ठेवणं होय. स्टेप 7, आय कॉन्टॅक्ट. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, नजर. जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलता तेव्हा त्याच्या डोळ्यात बघून बोला. जर तुम्ही नजर चोरली तर तुम्ही घाबरलेले आहात असं दिसतं, पण डोळ्यात बघणं म्हणजे रोखून बघणं नाही. एक प्रेमळ पण स्थिर नजर ठेवा. बोलताना हलकसं हसा. ही 7वी ट्रिक इतकी पॉवरफुल आहे की समोरच्या व्यक्तीला तुमचं व्यक्तिमत्व खोलवर जाणवतं. आज कोणाशीही बोलताना किमान 3 सेकंद जास्त आय कॉन्टॅक्ट ठेवा. तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल, पण नंतर जे घडलं ते ऐकून तुमचा विश्वासच उडेल. जेव्हा तुम्ही आकर्षक बनता तेव्हा काही लोक तुमच्यावर जळू लागतात. काही जुने मित्र तुम्हाला म्हणतील, आता तू खूप बदलला आहेस. पण लक्षात ठेवा, प्रगती करायची असेल तर बदलायला हवं. काय तुम्ही तयार आहात स्वतःची ही नवीन आवृत्ती जगाला दाखवायला? आता तुमची पाळी. मित्रांनो, आकर्षण हे काही रॉकेट सायन्स नाही. हे फक्त स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचं एक शास्त्र आहे. हे 7 मुद्दे फक्त व्हिडिओ बघून विसरू नका, तर ते अंमलात आणा. आयुष्य एकदाच मिळतं, ते घाबरून किंवा रिजेक्ट होऊन जगण्यात काय अर्थ आहे? पुढच्या 48 तासात तुम्हाला या 7 गोष्टींपैकी किमान 3 गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि याचा अनुभव काय आला हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर त्या मित्राला शेअर करा ज्याला याची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच लाईफ चेंजिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. आणि हो, बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्ही कोणतेही अपडेट मिस करणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जसे आहात तसे खास आहात. फक्त तुम्हाला स्वतःवर थोडी मेहनत घ्यायची आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.